आता हे ठाकरे बंधू म्हणजेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघही बंधू एकत्र यावेत यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाची भूमिका आजपर्यंत ज्यांनी पार पाडली ते म्हणजे चंदू मामा वैद्य। दरम्यान आजची राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची विधानं ऐकून खूप आनंद झाला अशी प्रतिक्रिया चंदू मामा यांनी दिली आहे। मराठीच्या मुद्द्यावर दोघही एकत्र येत असतील तर सगळ्यात जास्त आनंद आहे असं सुद्धा चंदू मामा म्हणालेत आणि याच संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत यांनी। आपण पाहूया। आपण प्रयत्न करतो आणि प्रयत्न झाल्यानंतर कदाचित यश मिळत नसेल, पण जर यशाची कुठेतरी चाहूल लागली असेल ती आज लागलेली आहे। चंदूमामा, खूप खूप स्वागत आहे। मी जशी सुरुवात केली की प्रयत्न केले, ती चाहूल आज लागली एवढ्या वर्षांनी, किती आनंद होतोय? नाही, मला नक्कीच आनंद होतोय की आजचा दिवस हा सुवर्ण काल जवळ याची चिन्ह आहेत आणि त्या दृष्टिकोनातून जसं आपल्याला आणि मराठी माणसाला जो एक समाधान आणि आशाचे किरण दिसते तोच मला पण वाटतं की आशादायी आपण राहूया। पण या सगळ्यानंतर थोडंसं जुनं जर आपण बघितलं, बाळासाहेब ठाकरेंपासून हे तुम्ही केलं, तुम्हाला त्यांना एकत्र आणायचं, कुठे गोष्ट वेगळी झाली हो? कुठे गोष्ट फसली असं तुम्हाला वाटतं, जी आता कुठे ना कुठे होताना दिसतंय? नाही, त्याला अनेक कारणं आहेत, अनेक गोष्टी आहेत, आपल्याला पण माहिती आहे। राजकारणाने नेहमी वाहत असतो, पण शेवटी आजचा जो दिवस आहे त्यालासुद्धा एक कारण आहे, म्हणजे जो मुद्दा उपस्थित झालेला आहे त्या मुद्द्याला दोघांचंही सहमती आहे आणि दोघंही त्या विरोधात आहेत आणि दोघंही एकत्र यायच्या मदतीत आहेत। पण आताच्या काळात चंदूमामा कुठलीही निवडणूक नाही आहे, तर कुठे ना कुठे हीच खरं तर वेळ आहे का की निवडणुकीच्या व्यतिरिक्त हे दोघं एका मुद्द्यासाठी एकत्र येतात? चांगली गोष्ट आहे ना, म्हणून मी सांगितलं ना, कालाय तस्मै नमे। काळ आपल्याला एका ठिकाणी असे नेऊन ठेवतो की आपल्याला हा निर्णय घेणं पर्याय आहे आणि तो आज दिवस आलेला आहे आणि आज जर ती संधी गेली तर मराठी माणसाचं पण एक थोडंसं मन खट्टू होईल। म्हणजे कुठे ना कुठे ही संधी कुठे सोडायला नको असं वाटतं तुम्हाला? नक्कीच नाही ना, शेवटी एकत्र यायला काहीतरी कारणं लागतात ना, ती ईश्वर कृपेने आज मिळाली असं मला वाटतं। खूप खूप धन्यवाद। तुम्ही बघू शकता, एकंदरीत आपण पाहायला गेलं तर काळ तस्मै ना असं ते म्हणतात, म्हणजे काळ आलेला आहे आणि काळ आत्ता आहे आणि तो आत्ता आलेला काळ हा आनंदी काळाचा आहे। सहसोबत सावंत पुढारी न्यूज मुंबई।